नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत आहे. मंडळी, महाराष्ट्रातील एक कर्तव्यनिष्ठ व प्रामाणिक अधिकारी म्हणून सध्या जर कोणाचं नाव चर्चेमध्ये असेल तर ते नाव म्हणजे तुकाराम मुंढे यांचं. तुकाराम मुंढे यांच्या कठोर कारवाईमुळे व कर्तव्यदक्ष शिस्त प्रणालीमुळे त्यांनी लोकांच्या मनामध्ये आपली एक वेगळी छाप निर्माण केलेली आहे. तुकाराम मुंढे यांचं नाव फक्त सध्या राज्यातच नव्हे तर आपल्या देशामधल्या अनेक राज्यांमध्ये जात आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून, टीव्हीच्या माध्यमातून अनेक ठिकाणाहून त्यांच्या कामाचं कौतुक केलं जात आहे. मात्र तुकाराम मुंढे यांचा हा जो प्रवास होता हा काही सोपा प्रवास नव्हता. अनेक वेळा त्यांची बदली देखील झाली. मात्र ते त्या कोणत्याच बदलीला घाबरले नाहीत. त्यांनी आपल्या कामाची जी काही पद्धत होती ही चालूच ठेवली. मात्र तुकाराम मुंढे यांची ज्या ठिकाणी बदली व्हायची तिथले बाकीचे किंवा सरकारी अधिकारी असतील किंवा कोणी राजकारणी लोक असतील हे यांच्यामध्ये नाराजी यायची, कारण तुकाराम मुंढे यांची कार्याची पद्धत अतिशय शिस्तप्रिय पद्धतीने व्हायची. मात्र एक प्रश्न तुमच्या माझ्यासारख्याच्या मनात कायम असतो आणि तो म्हणजे ते तुकाराम मुंढे यांचा मासिक पगार हा किती असू शकतो किंवा तुकाराम मुंढे यांना गव्हर्नमेंटच्या, सरकारच्या कोणकोणत्या सवलती मिळतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. यासाठी ही व्हिडिओ मित्रांनो शेवटपर्यंत बघा. मित्रांनो, तुकाराम मुंढे यांनी सरकारमधील 3ही पदांवरती काम केले आहेत. म्हणजे जिल्हाधिकारी हे पद असो, सचिव हे पद असो, तसेच आयुक्त हे पद असो, या 3ही पदांवरती अतिशय व्यवस्थितरित्या त्यांनी काम केले आहेत. आता तुकाराम मुंढे यांचा मासिक पगार हा कुठेही उपलब्ध नसल्याने तो अचूक किती हे सांगू शकत नाहीत. मात्र IAS अधिकाऱ्यांच्या 7व्या वेतन आयोगानुसार महागाई भत्ता व इतर भत्ते तसेच मूलभूत सुविधा त्यांना सर्व मिळतात आणि हे सर्व कॅल्क्युलेशन करून तुकाराम मुंढे यांना जवळजवळ महिन्याला मासिक 2 ते 2.5 लाख रुपये मिळतात अशी माहिती मिळालेली आहे. मात्र या सर्व गोष्टी जर बाजूला ठेवल्या तर त्यांच्या कामाची जी पोच पावते आहेत ही सर्वात महत्वाची आहेत, जी की लोकांच्या मनामध्ये तयार झालेली आहेत. त्यामुळे सध्या जर तुम्ही बघत असाल तर तुकाराम मुंढे सारखा माणूस पाहिजेच. अशा पद्धतीचे निर्णय घेणारा माणूस हा पाहिजे. कुठेही न झुकणारा किंवा कोणापुढेही न वाकणारा माणूस म्हणजे तुकाराम मुंढे. आणि सध्या आपल्या देशातच नव्हे तर काही बाहेरच्या देशात देखील आपले जे भारतीय लोक आहेत ते देखील त्यांच्या कामाचं कौतुक करतायत. त्यामुळे ही सर्वात मोठी अभिमानाची गोष्ट आपल्यासाठी आहे. त्यामुळे तुम्हाला काय वाटतं या व्हिडिओबद्दल नक्की आपलं मत व्यक्त करा. कमेंट्स पण करा. व्हिडिओ आवडले असेल लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.